आता आपल्या नालासोपाऱ्याचे नाव शूरपारक करण्याची मागणी भाजप नेते मनोज पाटील यांनी केली. तर त्यांनी ही मागणी का केली सांगते. तर नालासोपारा शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गतवैभव परत मिळावे म्हणून मनोज पाटील यांनी ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वे मंत्र्यांना केली. पूर्वी नालासोपाऱ्याचे नाव हे शूरपारक व सुपारक असे होते. हे भारतातील अत्यंत प्राचीन व समृद्ध बंदर नगर होते. पुराण, बौद्ध व जैन साहित्य तसेच पुरातत्वीय पुराव्यानुसार गेल्या 2500 वर्षांहून अधिक काळ या परिसराची ओळख शूरपारक या नावानेच होती. नवीन संसद भवनातील भारतवर्षाच्या नकाशात महाराष्ट्रातील केवळ 2 ऐतिहासिक ठिकाणांचा उल्लेख आहे. त्यापैकी एक म्हणजे शूरपारक. सध्याचे नालासोपारा हे नाव ब्रिटिश काळात रेल्वे स्थानकांसाठी प्रचलित झाले होते. जवळील नाळा आणि सोपारा या गावांच्या नावांच्या अपभ्रंशातून हे नाव तयार झाले असल्याचे इतिहासकार सांगतात. त्यामुळे शूरपारक हे केवळ नाव नाही तर भारताच्या सागरी, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाची ओळख आहे. या प्राचीन व पवित्र शहराला त्यांचे मूळ नाव परत मिळणे म्हणजे इतिहासाला न्याय देण्यासारखे ठरेल असे भाजप नेते मनोज पाटील यांनी सांगितले. तुम्हाला याबाबत काय वाटते? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.